ते माती घेऊन उठतं, त्या अर्थाचं तुकोबरायचं प्रमाण आहे. तो का म्हणे, भाव असता नसता सायास करिता वाया न वजे. म्हणून तुकोबरायचं चरित्र आपल्याला या 7 दिवसात ऐकायचं आहे. पण महाराज, प्रस्तावना भरपूर झाली, चरित्राला सुरुवात करा. आम्हाला ऐकायचंय तुकोबरायांचं चरित्र, ऐकायचंय. तुकोबरायच्या चरित्राकरता आपल्याकडे 3 आधार आहेत. मी जे तुमच्या समोर चरित्र मांडणार आहे ते 3 आधारानं मांडणार आहे. तुकाराम महाराजांचं चरित्र, याला पहिला आधार आहे तुकाराम महाराजच. त्यांनी गाथ्यामध्ये जे काही स्फुट चरित्र सांगितलं, हा सगळ्यात प्रबल आधार आहे. कारण एक सांगू का, सामान्य माणसंही, काही माणसाला डायरी लिहायची सवय असते, डायरी लिहायची सवय असते. पण ते डायरीमध्ये काय घटना लिहितात, अनुकूलच घटना लिहितात. महाराज, आपल्या जीवनातली प्रतिकूलता मोठ्या हृदयानं सांगण्याकरता महात्मा गांधीच पाहिजे, दुसऱ्याला नाही शक्य. मी सांगतो म्हणून कदाचित तुम्ही ते वाचलंय असेल पुस्तक, माझे सत्याचे प्रयोग, असं महात्मा गांधीचं एक आत्मचरित्रपर त्यांचं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव काय, माझे सत्याचे प्रयोग. त्याच्यात ते कुठे कुठे यशस्वी ठरले, हे जेवढं मोठ्या हृदयानं त्यांनी मांडलं, तिथे मी हारलो कुठे कुठे, तेही तेवढ्याच मोठ्या हृदयानं मांडले देवा. त्याच्यातली एक घटना एवढी दिलखुलास मांडलेली आहे, ती तेवढ्या दिलखुलासपणाने मला या व्यासपीठावर नाही सांगता येणार. का माफी मागून निर्देश करू, थोडा निर्देश करतो. नकोच, फारच अवघड आहे ती कथा, मोठं हृदय लागतं. म्हणून महात्मा जो स्वतःबद्दल बोलत असतो ते प्रामाणिक बोलतो. नाहीतर आमच्यासारखे भरपूर असतात, माझं कीर्तन तिथे झालं, तिथे कीर्तनात आमके होते, हो त्यांनी आमकं केलं, त्यांनी असं माझं कौतुक केलं, असे माझे फोटो काढले. महाराज, वैताग आलाय त्या व्हॉट्सअपवरून फेसबुकवरती बघू, खरंच वैताग आलाय. पण बाबा, तुझा सत्कार जिथे केला, ते जेवढ्या मोठ्या हृदयानं तुम्ही मांडता ना, तेवढं अमक्या गावात माझं कीर्तन पडलं, मला चिंतन मांडता आलं नाही, लोकांना ते आवडलं नाही, हे सांगता आलं पाहिजे. संत जे सांगतात ना, ते प्रामाणिकपणाने सांगतात, ह्याला व्याजस्तुती कधी नसते. म्हणून तुकोबरायच्या चरित्राकरता तुकोबरायचा गाथाच सगळ्यात प्रबल आहे. ते चरित्र शोधावं लागतं, पण ते स्पष्ट मिळत नाही. कारण नामदेवराय आणि तुकोबराय यांच्या जर तफावत करायची ठरली, नामदेवराय जेवढं दिलखुलासपणे स्वतःचं चरित्र सांगतात, त्यामाने तुकोबराय स्वतःचं चरित्र सांगायला संकोच करतात. आणि थोडंफार सांगण्याची हिंमत जरी केली तर तुकोबराय परिहार देतात. मला हे बोलायचं नव्हतं, पण तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. नये बोलो परी पाळिले वचन, केली याचा प्रश्न तुम्ही संती, केली याचा प्रश्न तुम्ही संती, केली याचा प्रश्न तुम्ही संती. नये बोलो परी पाळिले वचन, केली याचा प्रश्न तुम्ही संती, केली याचा प्रश्न तुम्ही संती, केली याचा प्रश्न तुम्ही संती. स्वतःचं चरित्र स्वतःच्या तोंडानं सांगू नये, बोलूच नये. पण तुकोबराय म्हणले, मी बोललो. नये बोलो परी, बोलो नाही पणी म्हणलो, मी बोललो. का बोललो? पाळिले वचन, मी वचन पाळलं. कोणाचा? केली याचा प्रश्न तुम्ही संती, संतांना तुम्ही विचारलं ना, म्हणून मी सांगतोय. आता याच्यावर फार विस्तार आहे की स्वतःचं चरित्र स्वतः सांगावं का, याचा फार विस्तार आता नाही करत. म्हणून पहिला आधार आपल्याला आहे तुकोबरायचा गाथा. आपल्याला चरित्र कथा करत असताना दुसरा आधार आहे महिपती बाबा आणि त्यानंतर झालेले काही लेखक, त्यांनी तुकोबरायचं चरित्र रेखाटलंय, तो एक आधार आहे. चरित्राचा पहिला आधार आहे गाथा. चरित्राचा दुसरा आधार आहे अनेक लेखकांनी त्याच्यावर लिहिलेले लेख, त्याच्यावर लिहिलेली पुस्तकं, त्याच्यावर लिहिलेली ग्रंथ संपदा, दुसरा आधार आहे.
आणि तुकोबरायच्या चरित्राला तिसरा आधार आहे परंपरा. काही काही चरित्र गाथ्यातही येत नाहीत, काही काही चरित्र कोणत्या पुस्तकातही येत नाहीत, पण काही काही चरित्र आमचे पूर्वसुरीचे महात्मे सांगत आलेले आहेत म्हणून आम्ही सांगतो. असं 3 आधार आपल्याला तुकोबरायच्या चरित्रा करतायत. तुकोबरायची गाथा आहे, तुकोबरायांच्यावर लिखाण केलेल्या लेखकांची ग्रंथसंपदा आहे, आणि तिसरा आधार आहे आपल्या आलेली परंपरा. मी ग्रंथांमध्ये महिपती बाबा यांचं प्रधानता धरणार आहे आणि पांगारकर. 2 चरित्र मला भावलेली आहेत, अनेक आहेत. डॉक्टर लवेतकरजी महाराज यांचाही प्रबंध आहे, सदानंदजी मोरे, एवढे ग्रंथ संपदा आहे, भरपूर आहे. साहित्याच्या बाबतीत थोडं बोलतो. तुकोबरायच्यावर जी लिखाणं झाली ना ती 2 पद्धतीनं झालेली आहेत. 3 पद्धती करतो, 3 पद्धतीने झालेली आहेत. काही चरित्र केवळ तर्कानं झाली, केवळ तर्क समोर ठेवला आणि चरित्र लिखाण केलं, एक पद्धत. काही ठिकाणी भावना समोर ठेवली आणि चरित्र लिहिलं, दुसरी पद्धत. आणि काही ठिकाणी तर्काचा आणि भावनेचा समन्वय केला, तिसरी पद्धत. ह्या 3 पद्धतीने तुकोबरायचं चरित्र समाजासमोर आलंय, ग्रंथरूपानं आलंय. उदाहरणा खातर सांगतो, वासी बेद्रे नावाच्या एका लेखकांनी, दिवंगत आहेत आता ते, त्यांची पुस्तकही आता जवळजवळ आउट ऑफ प्रिंट आहेत. संत तुकोबाचे सांगाती असं त्यांनी एक पुस्तक लिहिले. केवळ तर्क, भावनेला किंमत नाही दिली त्या चरित्रात, तर्कानं मांडलं. महिपती बाबाने केवळ भावनेनं मांडलं, भावनेनं मांडलं. पण पांगारकर, अनंतराव चतुरकर यांची जर आपण ग्रंथ पाहिले तर त्याच्यामध्ये दोन्हीचा समन्वय आहे. कारण अनंतराव चतुरकर म्हणून एक लेखक झाले, त्यांनी ज्ञानोबा तुकोबा प्रबंध लिहिला, त्यांच्या PhDचा प्रबंध होता तो. महाराज तो महात्मा उदासीन झाला, अजून आहेत ते. त्यांनी जर लिखाण केलं तर वारकरी संप्रदायाची ग्रंथ संपदा एवढी पुढे येईल. पण त्या माणसाला हताश आपल्या एका कीर्तनकाराने केले. ते दिवंगत आहेत म्हणून नाव घ्यायला नको त्यांचं, वयोवृद्ध आहेत आता ते, त्यांनी लेखणीच थांबवली. आणि त्याला कारणीभूत आपले कीर्तनकारच आहेत. एक नाव फार मोठं आहे, कदाचित मी नाव जर सांगितलं तुम्हाला तर ते तुम्हाला पटणारही नाही, आणि मला तुम्ही किती विचारलं तरी मी ते सांगणारही नाही. तुम्ही म्हणाल महाराज व्यासपीठावर नका सांगू, खोलीत येतो, तरी सांगणार नाही, ध्यानात ठेवा. कदाचित याल, खोलीतही सांगणार नाही ते नाव मी. हा, बापूला सांगत, बापूला सांगत. बापू तुम्हाला सांगतील काय, पण तुम्ही कोणाला सांगू नका, भागलं. कारण काही काही गोष्टी ना घरातच ठेवायच्या, गप्पच ठेवायच्या असतात. पण काही काही पुरुष तरी म्हणा, या बायांना लय अवघड सवय असते. घरातलं चव्हाट्यावर आणायची सगळ्यात जास्त सवय बायांना असते. तिला आवं, तिला सांगू नको, तू का सांगितलं, काय नाही म्हणते, माझं मन मोकळं केलं म्हणतात. शब्द आहे काय, मन मोकळं. पण मावशा हो, तुम्ही मन मोकळं करायला जाता, पण जिनं ऐकलं ती मोकळ्या मनाने गावात करते, ध्यानात ठेवा. जरा विचार करून मन मोकळं करत जा. असो, भावना आणि तर्क या दोन्हीचा समन्वय. मी आता तुम्ही म्हणाल ते झालं, आता 3 प्रकारचं चरित्र तुम्ही सांगितलं, कोणी भावनेतून सांगितलं, कोणी तर्कानं सांगितलं, कोणी उभय रूपानं सांगितलं. तुम्ही काय दिवा लावणार आहे तेवढं सांगा, तुम्ही आम्हाला कसं सांगणार आहे. इकडं पहा, मला झेपला तर तर्क सांगणार आहे, नाहीतर मी भावनेने सांगणार आहे. मी आजच सांगून टाकायला लागलो. कारण काय झालं, मी चिपळूणला एक कथा केली, पाटील चिपळूणला कथा केली. आला एक प्राध्यापक, अचा नचा सचा, एक प्राध्यापक माझ्याकडे आला. मी 3 तास त्याच्याशी हुज्जत घालावी लागले, म्हणून वादो नावलंब्या. म्हणून मी आजच स्पष्ट करतो, पहिल्या दिवशी मी झेपला तर तर्क सांगणार आहे, नाहीतर मी भावनेतूनच सांगणार आहे.
कारण माझ्या व्यासपीठाचं उद्देश एक आहे, हो, काही न लगे एक भावची कारण, हे माझ्या व्यासपीठाचं तत्व आहे. या व्यासपीठाला समाज हुशार करायचा नाही असं नाहीये, पण समाज भावनिक करायचा आहे, हे ध्यानात ठेवा. हे व्यासपीठाचं तत्व आहे. अनेक सांगू का, सध्याच्या काळात हुशारांची कमी नाहीये. लोक फार शहाणे झाले, 150 तर फारच झाली. सध्या शहाण्या लोकांची गरज नाहीये, सध्या भावनिक लोकांची गरज आहे. माणसं एवढी शहाणी झाली आणि एवढ्या भावना लोकांनी ढाब्यावर ठेवल्या. ज्या मायनं 9 महिने 9 दिवस गर्भात पाळलं, तिला आज वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाकलं. एवढ्या भावना आम्ही आज कशावर टाकल्या? हो, ढाब्यावर बांधून टाकल्यात. महाराज, वाईट वाटलं मला परवाच्या दिवशी. राखी पौर्णिमा परवा झाली ना, 2 दिवसापूर्वी झाली. या देशामध्ये पराविया नारी रखुमाई समान हे तत्वज्ञान सांगितलं गेलं, महात्मे जगले. परस्त्रिया सदा बहिणी माया असे कंठ रवाने साधू संतांनी सांगितलं, ते जगले. ती भावना जपण्याचा पवित्र दिवस राखी पौर्णिमा आहे, भाऊबीज आहे. आणि त्याच दिवशी एका माता माऊलीवर बलात्काराची बातमी पेपरला वाचली. फार वाईट वाटलं मला त्या दिवशी. म्हणून माणसं हुशार जास्त झाली. सध्या लोकांची हुशारी तपासण्याची गरज नाही, लोकांना भावना निर्माण होणं गरजेचं आहे. सध्याच्या काळात भावना मेली हो माणसांची. महाराज, असा एक काळ होता की ज्या काळामध्ये लोक कीर्तनाला आले की रंगून जायचे. आज महाराज आम्हाला ज्ञानोबा सांगणार आहे, तुकोबा सांगणार आहे, हे विचार करायचे. आज आलेली 50% लोक मंडपात आल्यावर पहिला विचार करतात, मंडप कितीचा असं. हे महाराज लोक एवढ्या मोठ्या मोठ्या गाडीत फिरतात, त्यांना कसं परवडतं. विचारी जास्त झाली. विचार करू नये असं नाही, विचारा वाचून न पविजे समाधान, हे मला माहिती आहे. पण विचाराला मर्यादा ठेवावी. विचार करायचा तिथेच करायचा असतो. बायको करताना 17दा विचार करायचा असतो, पण आई जर म्हणली ना हा बाप आहे, तिथे विचार करायचा नसतो. ध्यानात ठेवा. तिथे आईला नाही विचारायचं कशावरून माझा बाप, नाही. तिथं काय पाहिजे? मर्यादा पाहिजे. म्हणून मी आज पहिल्यांदा सांगून ठेवतो तुम्हाला की मी झेपला तर तर्क सांगणार आहे, मी भावना सांगणार आहे, मी भावनेतून चरित्र मांडणार आहे. या व्यासपीठात काळाची गरज आहे महाराज. लोकांच्या अंतःकरणातल्या भावना जिवंत झाल्या पाहिजे. तुमच्या तालुका निफाडच ना आपल्याला, दिंडोरी निफाड तालुक्यातली गोष्ट आहे. कुंभारी नावाचं गाव आहे निफाड तालुक्यात, कुंभारी. त्या गावातल्या लोकांनी घटना सांगली, माझ्या अंगावर काटा उभा राहिला. बापू, काटा. काय भावना होती लोकांची. तीन महाराज, आमच्या गावात सप्ताह त्यांचा श्रावण शुद्धात असतो, पंचमी ते द्वादशी. एक वारकऱ्याने एक म्हाताऱ्याला गेलो गप्पा मारत बसलो. मला ज्या दिवशी वेळ असेल, काही वयोवृद्धानं माझ्याजवळ बसलं तर मला लय आवडेल बरं, पण डोके दुखवणारे नको. ध्यान ठेवा, काहीतरी इतिहास सांगणारी जुनी मंडळी. कारण वयोवृद्ध माणसाजवळ बसावं, वयोवृद्ध माणसाचे अनुभव विचारावे. कारण वयोवृद्धांचं, माणसं वृद्ध हे उन्हानं झालेली नसतात, अनुभवानं झालेली असतात. काही काही म्हातारे बावटे असतात, तो भाग द्या सोडून. वयाच्या विचारे प्रबोधे विचार ज्या नाही. त्या लोकांनी घटना सांगितली. म्हणजे महाराज, आमचा सप्ताह असतो श्रावण शुद्ध पंचमी ते द्वादशी, आणि तारखा देताना चुकलं. तिथे सांगितलं श्रावण वद्य पंचमी ते द्वादशी, जसं आपलंय होता शुद्धात, सांगितलं वद्यात. बरं, हॅलो म्हणले की आलो म्हणणारा जमान काळ नव्हता तो, असा काळ नव्हता तो. मग शुद्धामध्ये सप्ताचं नियोजन झालं, पण कीर्तनकार ते एकच असायचं. कार्तिकीत, पंढरीत, आळंदीत असं ठरलं जायचं. महाराज, पिंपळगाव बसवंतला 8 वाजता गाडी असते, 4 वाजता शेवटची गाडी असते. ती खेडगावला अर्ध्या तासात येते. आमचा माणूस तिथं उभा राहील, तुम्हाला घ्यायला येईल. एवढं खात्रीपूर्वक सांगितलं जायचं, आणि तेवढेच विश्वासपूर्वक कीर्तनकार यायचेही. मला वाटतं हा काळ बापूने पाहिला असेल. पत्राचा काळ, फोनच्या आधीचा काळ, पत्रावर होतं सगळं. काळ जुना.
सप्ताह होता शुद्धात, तारखा दिल्या वद्यात. पहिला दिवस श्रावण शुद्ध पंचमी, सप्त्याची सुरुवात झाली. माणसं गेले, स्टँडवर जाऊनही आले, कीर्तनकार आलेच नाही. बरं काय करावं? आता सारखं दगड उचलला की 17 कीर्तनकार नव्हते त्या काळात. आता कमी नाही, 7 दिवसाचे जरी कीर्तनकार आले नाही तरी 7 दिवसाचे कीर्तनकार ऐन वेळा उपलब्ध होतील असा हा काळ आहे. उपलब्ध काय करावं? त्या गावात शेजारचं गाव, आता गावाचं नाव आठवत नाही मला, कुंभारीच्या बाजूला गाव आहे, तिथे एक कुंभाराचा माणूस होता, त्याला कीर्तन येत होतं. ग्रामस्थ मंडळी गेले, म्हणे येता का कीर्तन करायला? येतो. ते गेले, त्यांनी कीर्तन केलं. बरं आता तारखाच वद्यात देण्यात आल्यावर दुसऱ्या दिवशीचा तरी कीर्तनकार कसा येईल? दुसऱ्या दिवशीचाही कीर्तनकार आला नाही. ते लोक परत त्यांच्याकडे गेले, कीर्तन करता का? तिने मला एकच कीर्तन येतं बाबा, मला दुसरं कीर्तनच येत नाही, तर मी काय करू? मी आपला साधा भोळा. लोकांनी सांगितलं कालचंच आज कीर्तन करा. काटा आला बापू माझ्या अंगावर. आता 7 दिवसाचे कीर्तनकार आले नाही. त्या गावातल्या लोकांनी 7 दिवस त्याच महाराजाचं तोच अभंग, तेच चिंतन 7 दिवस ऐकलं. ध्यान ठेवा, तेच ऐकलं. नवे काल्याचे कीर्तनकार आले नाही, काल्याला सुद्धा तोच अभंग, तेच चिंतन. पण सप्ताह बंद नाही पडला. 7 दिवस एका अभंगावर एका कीर्तनकाराचं. बरं चिंतन वेगळं नाही, तेच चिंतन, तेच दृष्टांत, त्याच चाली. 8 दिवस ऐकल्या. आणि आज माणसं एवढी हुशार झाली, त्यांचं गेल्या वर्षी झालं, आता दुसरे बघा. म्हणून मला वाटतं लोकांची भावना जगण्याची काय काळ आलेला आहे. हुशार भरपूर झाली, भावना पाहिजे. म्हणून मी आज चरित्र सांगत असताना, म्हणजे उद्यापासून जे आता मी चरित्र चालू करेल ते सांगत असताना, मी जमलं तर तर्काला मान देईल, जमलं तर देईल, मी भावनेने सांगेन. म्हणून तुकोबरायचं चरित्र हे दिव्य चरित्र आहे. म्हणून तुकोबरायचं चरित्र एरवी माणसाचं चरित्र त्याच्या जन्मापासून चालू होतं. तुकोबरायचं चरित्र त्यांच्या जन्मापासून नाही, तर मग चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे लावून उभी ती जणी, पाठीमागे डोळे लावून उभी ती जणी, पाठीमागे डोळे लावून उभी ती जणी, पाठीमागे डोळे लावून उभी ती जणी. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे लावून उभी ती जणी. चौयुगाचे भक्त आहेत नामदेवराय. आणि जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. म्हणून तुकोबरायचं चरित्र त्यांच्या जन्मापासून चालू होत नाही, तर कृतयुगापासून चालू होतं. कृतयुगामध्ये तुकोबराय प्रल्हाद होते, त्रेतायुगामध्ये अंगद होते, द्वापार युगामध्ये उद्धव होते, कलियुगामध्ये नामदेवराय झाले. आणि तेच नामदेवराय म्हणजे तुकोबराय झाले. इथून चरित्र चालू होतं. तुकोबरायचं चरित्र कुठून चालू होतं? मूळ पुरुष विश्वंभर, मूळ पुरुष विश्वंभर, मूळ पुरुष विश्वंभर, मूळ पुरुष विश्वंभर, विठ्ठलाचा भक्त थोर, 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 विठ्ठलाचा भक्त थोर. त्याचे भक्तीने पंढरी, त्याचे भक्तीने पंढरी, त्याचे भक्तीने पंढरी, त्याचे भक्तीने पंढरी. सांडून आले देहू हरे, सांडून आले देहू हरी, सांडून आले देव हरी, सांडून आले देव हरी, सांडून आले देव हरी, सांडून आले देव हरी. मूळ पुरुष विश्वंभर, विठ्ठलाचा भक्त थोर, त्याचे भक्तीने पंढरी, सांडोनी आले देहू हरी. विश्वंभर बाबा यांच्यापासून चालू होतं. अवताराच्या दृष्टीने विस्तार करणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय नामदेवरायचे अवतार आहेत. प्रल्हादजी तेच होते, अंगद तेच होते, त्रेतायुगामध्ये उद्धव तेच होते, कलियुगामध्ये नामदेवराय तेच होते. फक्त नामदेवराय आणि तुकोबाराय यांच्या चरित्रातला दुवा मांडतो आणि आजची सेवा पूर्णत्वाकडे नेतो. काय दुवा आहे?
नामदेवरायांनी वाळवंटामध्ये संत सभा भरलेली आहे आणि ऐकलं. शतकोटी तुझे, आपलं वाल्मिकांनी शतकोटी रामायण केलं आहे ना. काय शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. सुरुवात काय, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. रघुनाथाचं चरित्र 100 कोटी केलं आणि केल्याबरोबर नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली, शतकोटी तुझे करीन कवित्व. देवा मी सुद्धा शतकोटी तुझं काव्य करील. देवाने डोक्याला मारून घेतला, अरे नामा, अरे त्या काळात आयुष्य भरपूर होतं, या काळात आयुष्य कमी आहे, हे कसं शक्य आहे. नामदेवराय म्हणले, देवा नामा म्हणे केशवराजा केला, पण मी पण केला, आता चालवी माझा ते तुझ्याकडे. केला मी, आता ते कसं सिद्धीला न्यायचं ते तू ठरव. आणि मग नामदेवरायचा पण सिद्धीला नेण्याकरता स्वतः पांडुरंग अभंग लिहायला बसले आणि नामदेवरायच्या परिवारातली सगळी माणसं बसली. मग नामदेवरायच्या गात्यात कोणाकोणाची अभंग आहेत मी नावं सांगतो, मोजा. राजाई, गोनाई, दामा, नामा, नारा, विठा, गोंदा, मादा, लाडाई, गोडाई, साखराई, येसाई, औबाई, लिंबाई आणि जनाबाई. किती झाली? खरंच मोजली का तुम्ही? अजून एकदा मोजा. मोजता ना? राजाई, गोनाई, दामा, नामा, नारा, विठा, गोंदा, मादा, सदा, लाडाई, गोडाई, साखराई, येसाई, औबाई, लिंबाई, जनाबाई. किती? आत्ताच 15 म्हणले ना, आता 16 कसे म्हणतो? झोप झाली ना तुमची? अजून एकदा मोजा, अजून एकदा. राजाई, गोनाई, दामा, नामा, नारा, विठा, गोंदा, लाडाई, गोडाई, साखराई, येसाई, औबाई, लिंबाई आणि जनाबाई. अरे तुम्ही का झोपले का काय? एकदा म्हणतात 14, एकदा म्हणतात 15, एकदा म्हणतात 16. आता अभंगच म्हणू. राजाई गोनाई दोघी. राजाई गोनाई दोघी सासू. असू द्या. राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापले एक. किती झाली? 4. नारा विटा गोंदा मादा हे 4 पुत्र, जन्मले पवित्र त्याचे वंशी झाले 8. लाडाई गोडाई साखराई येसाई 4 सुना पाही नामयाच्या झाले 12. लिंबाई तेलेकी 13. औबाई बहिणी 14 आणि वेडी पिशी दासी जणी 15. नामयाचे घरी 14 जणे स्मृती हरी. सर्व जण अभंग लिहायला बसली, पण अभंगाची पूर्तता झाली नाही. प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, पण पूर्णता झाली नाही. म्हणून वैकुंठाधिपती वैकुंठामध्ये नामदेवरायला बोलवलं जवळ. अशी महिपती बाबांना सुरुवात केली तुकोबारायच्या चरित्राची. नामदेवरायला जवळ बोलवलं, नामा अरे तुझी प्रतिज्ञा पूर्ण व्हायची आहे, अजून शिल्लक राहिले अभंग. तुकोबारायांनी जगद्गुरु आपलं ह्यांनी नामदेवरायांनी 3,55,00,000 आणि अजून काहीतरी अभंग केली. मग उरलेले अभंगा करता काय? आणि मग जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथोनिया. म्हणून प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका. असा तुकोबारायचा अवतार. तुकोबारायचं अवताराची कथा कुठून येते? प्रल्हादापासून येते. एक कथा जे आपण दुआ आता सांगितला. दुसरी मूळ पुरुष विश्वंभर, पण यांचं मूळचं घराणं कोणतं? हे मूळ घराणं आहे चंद्रगुप्त मौर्य. चाणक्याने वाढलेल्या अराजकते करता इससन पूर्व 600 वर्ष किंवा 400 वर्ष, आता मला आठवत नाही, चाणक्याने तो चंद्रगुप्त नावाचा एक क्षत्रिय पोरगा जवळ केला आणि एक राज्य स्थापन केलं. तो चंद्रगुप्त मौर्य, त्यांच्या कुळातले म्हणून मोरे. तुकोबारायचं आडनाव कुळी काय आहे? मोरे.
आणि मग हे चंद्रगुप्त मौर्य यांच्याच कुळातली काही घरं फिरत फिरत सातारा जिल्ह्यात माढा तालुक्यात जावळी जवळ वस्तीला आली आणि तिथे ते राहू लागली, आपला व्यापार संपन्न करू लागली. पण तिथे भावकीमध्ये कलह निर्माण झाला. म्हणतो भावकीत कुठेही कलह निर्माण होतो, तिथे भावकीत कलह निर्माण झाला. आणि त्या कलहाला कंटाळून विश्वंभर बाबांनी जावळी सोडली. विश्वंभर बाबा मोरे यांनी ती जावळी सोडली, म्हणजे सातारा जिल्हा सोडला. आणि तिथून पोट भरण्याकरता ते पुण्याला निघाले. आता निघाल्याबरोबर कसे पोहोचतील बरं? निदान एक दिवस तर लागल का नाही पोहोचायला? म्हणून विश्वंभर बाबा यांनी जावळी सोडली, तिथून ते निघाले. आता उद्या ते पोहोचतील. म्हणून आज कथेला इथं पूर्णविराम देऊ. विश्वंभर बाबाचा कसा पुढे विस्तार झाला ही सगळी चरित्रकथा तुकोबारायच्या जन्मापर्यंत कदाचित किंवा पुढेही जाईल. उद्या जन्माच्या कथेपर्यंत आपल्याला तुकोबारायचं चरित्र पाहायचंय. कथेला आज या ठिकाणी पूर्णविराम देऊ. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम.